नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे अर्विश आणि मम्मा. ते छान मस्त सूर्यास्त होत आहे आणि मी अंगणात पण छान पाणी मारून झालंय माझं. आणि हो, आज माझा बर्थडे आहे, तर सेलिब्रेशन काय मग? सेलिब्रेशन करूया ना. काय करायचं? सेलिब्रेशन तर होणारच नाही, त्याच्याशिवाय मजा येणारच नाही. हा का? हा, इकडे आहे अर्विश. कोणाचा बर्थडे आहे रे आज? मम्माचा बर्थडे आहे. सण ना? ओ पण किती छान चाललाय तो. आणि खूप वारा सुटलाय आज. बघायला काय झालं काय माहिती, का ओरडतोय. डॉगी पण आहे तिथे. झालं सूर्यास्त, झाडाच्या आड गेलाय मस्त सूर्य. आणि खूप वारा सुटलाय. तुम्ही इकडे बघा, हे बघा. तर मंडळी, आज तर माझा बर्थडे आहे, पण मी काहीच नाही केलेलं. ॲक्च्युली सकाळपासून आमच्याकडे लाईटच नव्हती, त्यामुळे व्हिडिओ पण नाही आपला आत्ता रेडी झालेला आहे. लाईटच नव्हती, मोबाईल स्विच ऑफ होता, मग काहीच काम पण नाही करता आलं. आणि आत्ता लाईट आली आहे, मोबाईल चार्जिंगला लावला आहे, त्यामुळे माझा सगळा मूड ऑफ झालेला आहे. कारण मग फोनच स्विच ऑफ होता, मग काही करताच नाही येते. बड्डेचं सेलिब्रेशन पण काय करणार, कारण फोन स्विच ऑफ आहे माझा, म्हणून मी काही नाही केलं. आणि म्हणाल तर आता फ्रेश वगैरे होते आणि बघूया, गणपतीच्या मंदिरात जाऊन येईल मी. आता आवरते घरातलं. संध्याकाळचं आता 6:30 झालेत. पटापट आवरून घेते, म्हणजे बाकी काय नाही, देवपूजा वगैरेच करायची मला. आणि फ्रेश व्हायचं आहे आणि लगेच मी देवळात जाईल, ते तुमच्यासोबत शेअर करते. चला मग. पाय पडा आरू. पाय पड, पाय पड. आम्ही आहोत मार्केटमध्ये इगतपुरी आणि गणपतीच्या देवळात आलो, तर दर्शन घेतलं. आता स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ आणि मग घरी जाऊ इकडनं. थँक्यू. अभी नहीं बोलेगा, नहीं तो कोणतं खायचं तुला? केक घेतला ना बाबा आपण. जस्ट केक घेतला आहे आणि निघालो आहे आता स्वामींच्या मठामध्ये जाऊन दर्शन घेऊन मग घरी जाऊ, असा प्लॅन केला आहे मी. बघू काय हो. दर्शन घेऊ स्वामींचं. आणि हो, विशाल इकडेच राहायचे लहानपणी. इथे महादेवाची पिंड आहे. तर मठात आलं होतं पण बंद झालेलं आहे, लवकर बंद होतो इकडे वाटतं. पण अजून टाइम भरपूर आहे, तरी पण बंद लवकर केला ना. मंडळी, स्वामींचं दर्शन नाही भेटलं कारण मठ बंद झाला आहे, त्यामुळे ठीक आहे. चला आता येईल उद्या वगैरे परत दर्शनासाठी येऊ आपण. चला मंडळी, मी जस्ट घरी आलेली आहे आणि आता केक कट करेल. आमच्या इथे बाजूला शेजारचे आहेत, त्यांना सांगितले या केक कट करायला असं. बाकी मी कुणालाच सांगितलं नाही की माझा बड्डे आहे म्हणून. फक्त मी यूट्यूबवर पोस्ट केली आणि आता स्टेटसवरून सगळ्यांना कळतं आहे. तर मला विषय येत आहेत आणि भरपूर जणांनी विचारलं सेलिब्रेशन आहे का. म्हटलं नाही, सेलिब्रेशन वगैरे नाही. म्हटलं मला घरातल्या घरातच करायचं आहे. तर ॲक्च्युली मला नम्रताची खूप आठवण येते, कारण माझा एकही बड्डे असा होत नाही की नम्रतासोबत नसेल. आणि जवळजवळ एवढ्या वर्षातून ही पहिलीच अशी वेळ आहे की ती माझ्यासोबत नाही आहे. 1 वर्ष झालं होतं मध्ये मिसमॅच, मी हैदराबादला होते तेव्हा. पण असं कधीच झालं नाही की तिचा बड्डे असो किंवा माझा बड्डे असो आम्ही भेटत नाही. पण यावर्षी आमच्यामध्ये ना म्हणजे मी इकडे आहे, ती एवढं लांब नाही येऊ शकत. तिची लहान मुलगी आहे, ऑफिस आहे आणि परत माझं पण अजून काही सेट नाही, तर मी पटकन मुंबईला नाही जाऊ शकता आता असं. तर मग
खूप म्हणजे असं मनाला खूप काहीतरी फील होतं आहे सकाळपासूनच की ती नाही आहे सोबत, ती नाही आहे. आणि माझी एकच मैत्रीण आहे, खास मैत्रीण, तर पण ती नाही आहे सोबत. त्याचं मला वाईट वाटतं आहे खूप. व्हिडिओ कॉल झाले आहेत, मेसेजवरती बोलणं झालं आहे, सकाळपासून 2-3दा फोन येऊन गेला आहे, पण ती जी भेटते आणि ती ॲक्च्युली मला बोलते ते ॲड्रेस काय, इकडचा ॲड्रेस काय. म्हटलं ॲड्रेस वगैरे मला नाही माहिती, म्हटलं गिफ्ट पाठवण्यासाठी, पण म्हटलं मला नाही माहिती इकडचा ॲड्रेस वगैरे काय आहे ते असं. आणि अजून म्हणाल तर नम्रता आहे, बस एवढंच सांगेल, जास्त काय बोलणार नाही. पण बघूया नेक्स्ट वीकला जर झालंच तर मग मुंबईचा प्लॅन करेल खास तिच्यासाठी, कारण भेटणं नाही झालेलं आहे त्यामुळे. तर मग मंडळी आता केक कट करायचा आहे आणि जाईल. विशाल बोलवत आहेत वरच्या ताईंना केक कट करण्यासाठी, कारण मग दोघांमध्ये कट करायचं तर ठीक आहे. आणि पप्पांचं तर 9:30 वाजलेत, पप्पा झोपायची तयारीत असतील आता, म्हणून पप्पांना काय बोलवत नाही. ॲक्च्युली माझा केक आणायचा पण प्लॅन नव्हता, पण विशाल बोलले घे म्हणून केक, म्हणून मी केक घेतला. नाहीतर ते पण नसतं केलं मी, नाहीतर मग मी सर्वांना सांगितलं असतं, मावशांना पण सांगितलं असतं, इकडे पण सांगितलं असतं का केक आणणार आहे ते या सगळेजणं. आता 9:30 झालेत तर मग कुठे बोलवणार. मग ठीक आहे, इथे आमचे बायका आहेत बाजूच्या, त्यांना बोलवून घेते आणि केक कट करून घेते. लहान लहान मुलं आहेत 2-3, त्यांना चॉकलेट्स आणलेत, त्यांना देईल चॉकलेट्स. ठीक आहे, आपण तसं जसं मोठं होतो तसं तसं या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट कमी होतो, असं आता मला फील व्हायला लागलं आहे. ठीक आहे मंडळी, चला बघूया आता. तर मंडळी इथे बघा तुम्ही केक पाहू शकता, केक आणलेला आहे. आता बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे. इथं आरतीचं ताट आहे. माझ्यापेक्षा आरविषय खूप जास्त एक्साइटेड आहे केक कट करण्यासाठी. तर चला केक कट करून घेते. हॅपी बर्थडे. तू आधीच केक काप. चला केक कट करूया. हॅपी बर्थडे. कॅन्डल्स फुक ना, कॅन्डल्स. हे जिया आरती, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू सो मच. हे बघा आणि हे पूर्ण हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे. दे पैसे. कॅन्डल आहे का त्याच्यात? थोडं द्या ना, राहू द्या ना, तो खाईल ना मंडळी. बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि मजा आली सगळ्यांसोबत. घरातल्या घरातच केलं, अगदी साध्या सिंपल पद्धतीने. आणि मी रेडी पण नाही झालेली, माझं नेहमीचंच जसं आहे तसं आहे, कारण माझं काही प्लॅनिंगच नव्हतं. पण विशालने केक घेतला म्हणून आता ते सेलिब्रेशन झालं, नाही तर माझा अजिबात काहीच प्लॅन नव्हता आजचा. तर चला, विशालने माझ्यासाठी चायनीज आणलं आहे, कारण तुम्हाला माहिती आहे माझं चायनीज फेवरेट आहे. तर मग त्यांनी चिकन चिल्ली आणलेली आहे आणि राईस आणलेला आहे. तर मग आता जेवण करायला बसू. काय आणलं आहे तुम्ही जेवणामध्ये? चिकन शेजवान राईस आणि चिकन चिली आणली. हो, माझं चायनीज फेवरेट आहे. चिकन चिली आणि चिकन फ्राईड राईस. ओके, ठीक आहे, चालेल. आरतीला खूप आवडतं चायनीज. हो, मला चायनीज खूप आवडतं. तर मग आता त्यांनी चायनीज आणलं आहे, तर मग जेवण करून घेतो, मग बाहेर गप्पा मारत बसेल. बायका सगळ्या बसलेल्या आहेत गप्पा मारत, त्यांच्यासोबत गप्पा मारायला मला. ठीक आहे, चला लवकर जेवण करून घेते आता. तर मंडळी, चिकन शेजवान राईस आहे आणि इथं चिकन चिली आहे. ती आज आमचं रात्रीचं डिनर आहे. या आरतीच्या वाढदिवसासाठी निमित्त आम्ही मागवलं आहे. कसं आहे? खूप छान ना. आहे टेस्टी. इथं आरविश बसला. आरविश कसं आहे? छान. चला मग आम्ही जेवण करतो आता, मग बोलतो तुमच्यासोबत.